जोपर्यंत तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करणार नाही तोपर्यंत कोणीही तुमचा रिस्पेक्ट करणार नाही। जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल रिस्पेक्ट असतो, आदर असतो, तेव्हा आपले नातेसंबंध सुधारतात, आपला आत्मविश्वास उंचावतो, आपली सर्वांगाने प्रगती होते आणि एक समृद्ध आयुष्य आपण जगतो। पण अनेक लोकांना प्रश्न पडतो, स्वतःचा रिस्पेक्ट करायचा म्हणजे नक्की काय करायचे? काय असे केल्याने स्वतःबद्दल रिस्पेक्ट, आदर निर्माण होतो? तशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 महत्त्वाचे नियम सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा स्वतःबद्दल रिस्पेक्ट निर्माण होण्यास मदत होईल। पहिला नियम आहे, स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करा। मित्रांनो, जेवढे तुम्ही स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या जगामध्ये तुम्ही किती वेगळे आहात। तुमच्यामध्ये लपलेले टॅलेंट शोधा। तुमची जीवन मूल्ये काय आहेत, म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय महत्त्वाचे आहे ते शोधून काढा। ह्या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल, कारण आपण स्वतःबद्दल कधी विचारच केलेला नसतो। तुमचा प्रश्न असेल, हे कसे करायचे? तर त्यासाठी मी तुम्हाला काही चेकपॉइंट्स देतो, जसे की तुमच्या आवडत्या लोकांची, तुमच्या आवडत्या ठिकाणांची, तुम्हाला काय काय करायला आवडते, तुमच्या आवडत्या गाण्यांची, ह्या सर्व गोष्टींची एक यादी तयार करा। असे केल्याने तुम्हाला जाणवेल आयुष्यात तुमच्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहे। दुसरे म्हणजे कधीही न केलेल्या गोष्टी करत राहा, जसे की डान्स करणे, गिटार शिकणे, तबला वाजवणे, ट्रेकिंगला जाणे वगैरे वगैरे। थोडक्यात जेवढे तुम्ही स्वतःबद्दल जाणून घ्याल, तेवढा तुमचा स्वतःबद्दल रिस्पेक्ट वाढेल। दुसरं आहे, स्वतःला माफ करा। मित्रांनो, भूतकाळात तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर स्वतःला माफ करायला शिका। जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही। एक लक्षात ठेवा, माणूस म्हटलं की त्याच्या हातून चुका होणारच, त्यामुळे सतत त्या चुका मनात घुळून आणि स्वतःला दोष देण्यात काही अर्थ नाही। गरज असेल तर समोरच्याची माफी मागा। जे काही चुकलं असेल त्यातून काहीतरी शिका, किंवा जे झालं ते स्वीकार करून पुढे मार्गक्रमण करा, पण स्वतःला माफ करा। तिसरं आहे, स्वतःला आहे तसे स्वीकार करा। मी बुटकाच आहे, मी सावळीच आहे, माझी टक्कलच आहे, मी सुंदरच दिसत नाही, माझ्याकडे पैसेच नाही, अशा अनेक कमतरता घेऊन लोक आयुष्य जगत असतात। जेव्हा आपण आपल्यातल्या कमजोरींवर फोकस करतो, तेव्हा आपण स्वतःच आपल्या नजरेत पडत असतो। ज्या गोष्टी बदलण्यासारख्या आहे त्यांना जरूर बदला, पण ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करून स्वतःवर प्रेम करायला शिका। ह्या जगात परफेक्ट कोणीच नाही, प्रत्येकामध्ये गुण दोष आहेत। आपल्यामध्ये असलेल्या सर्व चांगल्या गुणांवर फोकस करून स्वतःला स्वीकार करणे आनंदी आयुष्याचे रहस्य आहे। आणि सर्वात महत्त्वाचे, त्या परमेश्वराने, निसर्गाने प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष प्रतिभा म्हणजे स्पेशल टॅलेंट दिले आहे, त्यामुळे प्रत्येक जण ह्या विश्वामध्ये स्पेशल आहे। चौथा आहे, जळू वृत्ती, ईर्ष्या, मत्सर ह्या शत्रूंपासून लांब राहा। मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या मनामध्ये जळू वृत्ती, ईर्ष्या, मत्सर निर्माण होतो, त्यावेळेस आपण आपलाच तिरस्कार करत असतो, कारण आपल्याला वाटते समोरच्याचे आयुष्य किती चांगले आहे, समोरचं आयुष्य किती एन्जॉय करतोय, समोरच्याकडे किती पैसे आहे, समोरचा कुठे कुठे फिरायला जातो, मीच आयुष्यात काही एन्जॉय करत नाही, माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही। असे विचार केल्याने निष्पन्न काहीच होत नाही, पण आपला स्वतःबद्दलचा तिरस्कार वाढत जातो, आपल्याला स्वतःचा राग यायला लागतो। त्यामुळे आपली बरोबरी लोकांबरोबर करायचे बंद करा। तुमच्या ध्येयांवर काम करायला सुरुवात करा। तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांच्यावर काम करायला सुरुवात करा। पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे, सर्वांना खुश ठेवायचा प्रयत्न करू नका। मित्रांनो, लोकांचा जास्त विचार करू नका किंवा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी गोष्टी करू नका, कारण असे केल्याने तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातामध्ये देत असता
म्हणजे समोरचा ज्या प्रकारे बटन दाबेल त्याप्रमाणे तुम्ही वागाल. स्वतःचा रिमोट स्वतःच्याच हातात ठेवा. कारण तुम्ही जर सर्वांचा विचार करत बसाल तर सर्वांना खुश ठेवायच्या प्रयत्नात स्वतःला हरवून बसाल. तुमचे सुख दुःख समोरच्यावर अवलंबून असतील. माझ्या मेसेजला रिप्लाय नाही दिला, माझ्या फेसबुक फोटोला इंस्टा फोटोला लाईक नाही केले, माझा फोनच नाही उचलला, मला बोलवलंच नाही, या असल्या फालतू गोष्टींना महत्त्व द्यायचे बंद करा. स्वतःच्या मूल्यांवर जगा, स्वतःच्या नियमांवर जगा.